गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। अवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड, नंदूर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर येथे उभारण्यात येणाऱ्या 12 TPD CBG कंप्रेस्ड बायोगॅस प्रकल्प भूमिपूजन सोहळा आणि सर्व्हिस निर्मिती प्रकल्पातून वीज वितरण शुभारंभ दिमाखात संपन्न झाला। महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या शुभ हस्ते आणि मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान महादेव अवताडे यांच्या अध्यक्षतेखाली हा महत्त्वाचा कार्यक्रम पार पडला। या भव्य कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन संजय अवताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुरुमदास चटके, सरव्यवस्थापक सुधीर पाटील, डिस्टिलरी मॅनेजर संभाजी फाळके यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी, संचालक मंडळ अधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिसरातील औद्योगिक व ऊर्जा विकासाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। यावेळी बोलताना विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी आमदार अवताडे यांच्या कार्यपद्धतीची प्रशंसा करीत एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उदाहरण आमदार अवताडे हे असल्याचे म्हटले। तर स्वतःचे विविध उद्योग असताना केवळ शेतकऱ्यांचेही डोळ्यासमोर ठेवून त्यांनी साखर कारखाना सुरू केला होता आणि आज CBG कंप्रेस्ड बायोगॅस प्रकल्प आणि सहवीज निर्मिती प्रकल्पातून पुढचे पाऊल टाकल्याचे म्हटले। तर यावेळी बोलताना आमदार अवताडे यांनी साखर कारखानदारीतील संचलन आणि अडचणी याबाबत बोलताना CBG कंप्रेस्ड बायोगॅस प्रकल्प याबाबत तसेच मतदारसंघातील प्रगतीपथावर असलेले विविध विकास कामे तसेच पाण्याचा प्रश्न याबाबत भाष्य केले। इकडे यायला बराच उशीर झाला, 5 वाजल्यापासून इकडे सगळ्यांना बोलवलेलं आणि आम्हाला इकडे यायला जवळजवळ 8:30 वाजले। अनेक कार्यक्रम आज या मतदारसंघात केले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि आता या ठिकाणी अत्यंत लोकोपयोगी कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित आम्ही राहिलो आहोत। उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। मेसर्स अवताडे शुगर CBG प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे विधिमंडळातील माझे सहकारी, मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघाचे धडाडीचे आमदार, ज्यांनी आपल्या कार्याची छाप या मतदारसंघातील कानाकोपऱ्यात उमटवली आहे आणि ज्यांचं कार्य विधिमंडळातील संसदीय कार्य त्यांचं महाराष्ट्राने बघितलेलं आहे, असे आमचे सहकारी आदरणीय आमदार श्री समाधान दादा अवताडे या ठिकाणी पंचायत समितीच्या सभापती श्रीमती दीपालीताई ताड, उपसभापती पंचायत समिती श्री अर्जुन मळराळे, श्री योताळा भगत, श्री रापा काटेकर, श्री विजयसिंह देशमुख, श्री लक्ष्मण शिरसाट, श्री दिलीप गुराव, डॉक्टर PB रांगेसर, श्री विष्णुबापू अवताडे, श्री संजय अवताडेजी, चेअरमन अवताडे शुगर। एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा ह्याचा आज दुसऱ्यांदा मला उदाहरण दिलेलं आहे। इथे येण्यापूर्वी आम्ही ते ज्या शाळेत शिकले त्याच शाळेच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमात आम्ही गेलो। यांनी त्या शाळेला मोठा आमदार निधीही दिला, त्या शाळेच्या देखभाली करता आणि त्या शाळेत उत्तम दर्जाचं शिक्षण प्राप्त होण्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतलेले आहेत, जे लक्ष दिलेलं आहे, ते खरोखरच अत्यंत कौतुकास्पद आहे। आणि एखादा लोकप्रतिनिधी एखाद्या शाळेत शिकून जातो
पण त्यानंतर पाठ फिरूनही गेल्यानंतर त्या शाळेकडे बघायची संधी त्याला प्राप्त होते नाही होत, परंतु आमच्या अवताडे साहेबांनी त्या शाळेकडे केवळ लक्ष दिलं नाही, तर त्या शाळेत अत्यंत गुणवंत विद्यार्थी शिकतील याची काळजी घेतलेली आहे. त्यामुळे कधीही आपल्यावर झालेले संस्कार न विसरता आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची त्यांची जी ही प्रथा आहे ती त्यांनी कायम ठेवली आणि या कार्यातून दाखवून दिली. त्याबद्दल या आदर्श लोकप्रतिनिधीचं मी मनापासून अभिनंदन करतो. शुगर मिलचे सगळेच आमचे कर्मचारी वर्ग, या ठिकाणी उपस्थित असणारे मंगळवेढा तालुक्यातील सर्व रहिवासीगण, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम मी अवताडे साखर कारखान्यातील सर्व मॅनेजमेंटचे मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो की या कारखान्याचं फॉरवर्ड इंटिग्रेशन सातत्याने तुमच्याकडनं होत आहे. सुरुवातीला साखर कारखाना 2021-22 मध्ये मला वाटतं आपण घेतला असेल आणि तेव्हापासून साखर कारखान्याची उत्पादकता वाढवून जास्तीत जास्त क्रशिंग इकडे करण्यात येत आलं. त्यानंतर डिस्टिलरी, कोजन प्लांट आणि आता हा सीबीजी प्लांट म्हणजे कॉम्प्रेस बायोगॅसचा प्रकल्प इकडे आपण सुरू केलेला आहे. त्यामुळे या कारखान्याच्या प्रगतीच्या शृंखलेत अजून आपण एक महत्वाचा पैलू पार केलेला आहे. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो. खरं तर लोकप्रतिनिधींचे अनेक साखर कारखाने दिसून येतात, परंतु एखादा लोकप्रतिनिधी साखर कारखाना केवळ आपल्या मतदारसंघातील, आपल्या विभागातील लोकांच्या कल्याणासाठी चालवणारा हा पहिला लोकप्रतिनिधी मी बघितला. तसं तर आमच्या अवताडे साहेबांचे व्यवसाय अनेक आहेत. कन्स्ट्रक्शन मध्ये, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये, रिअल इस्टेट मध्ये, स्पिनिंग मध्ये त्यांनी चांगलं कार्य करून भरपूर मोठा उद्योग हा निर्माण केलेला आहे. त्यांना तर खरं साखर कारखाना किंवा या व्यवसायात पडण्याची काहीच गरज नव्हती, परंतु आपल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या ऊसाला योग्य दर मिळवून देण्यासाठी, त्यांना चांगलं उत्पन्न प्राप्त करून देण्यासाठी याच उद्दिष्टाने या लोकप्रतिनिधींनी हा कारखाना सुरू केलेला आहे. खरोखर हे एक राज्यातला उत्तम आदर्श आहे असं मला वाटतं. मी सहज त्यांच्यावर बोलत असताना या साखर कारखान्या संदर्भातल्या व्यवसायाबद्दल थोडी माहिती घेतली. अत्यंत कठीण असा व्यवसाय आहे. हा व्यवसाय करत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवरती याचे दर ठरत असतात आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरती या व्यवसायाचं फायदा नुकसान ठरत असतं. अशा परिस्थितीत या अत्यंत कठीण व्यवसायात त्यांनी भाग घेऊन आपल्या विभागातील, मतदारसंघातील शेतकऱ्याला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्याला होण्यासाठी त्यांनी फॉरवर्ड इंटिग्रेशन वेळोवेळी केलेलं आहे. या ठिकाणी क्रशिंग नंतर त्यांनी कोजन असो किंवा मग डिस्टिलरी चालू करून या कारखान्यातून निघणाऱ्या प्रत्येक प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्टचं कुठेही आपण फुकट घालवणार नाही आणि शेतकऱ्याच्या प्रत्येक उत्पादक वस्तूला आपण जास्तीत जास्त न्याय मिळवून देऊ. शेतकऱ्याची उन्नती आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवून देऊ याकडेच त्यांचं लक्ष राहिलेलं आहे. बांधवांनो, सीबीजी गॅसमधनं आज इकडे निश्चितपणे त्यांना शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. इकडे निसर्ग आणि पर्यावरण याचा पण आपल्याला इकडे फायदा होताना दिसणार आहे. शाश्वत कारखाना कसा असावा याचं उत्तम उदाहरण या प्रकल्पातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. या ठिकाणी या सीबीजीच्या बाय प्रोडक्ट मधनं नंदूर तालुका मंगळवेढा आज आपल्या कारखान्यामध्ये
12 TPD CBGचा प्रकल्प, म्हणजे आपण गाड्यात जो गॅस भरतोय हा मिथेन गॅस निर्माण करण्याचा प्रकल्प आणि या प्रकल्पाचं भूमिपूजन समारंभ, तसेच 18 मेगावॅट को जनरेशन असं वीज प्रकल्प, असं दोन्हीही आज या ठिकाणी या CBG प्लॅन्टचं भूमिपूजन आणि वीज निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन, म्हणजे आजपासून वीज निर्मिती चालू करण्याचं काम हा कारखाना या निमित्तानं करतोय. आणि या दोन्ही कामाच्या शुभारंभाप्रसंगी आज या ठिकाणी उपस्थित त्या महाराष्ट्र विधानसभेचे कार्यकुशल, एक कर्तृत्ववान आणि आज त्यांचा मतदारसंघ म्हणजे कुलाबा मतदारसंघामध्ये कोर्ट ऑफ इंडियामध्ये त्यांची प्रॅक्टिस चांगली आहे. त्यांचं त्या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करतात. आणि आज सर्व देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे सगळ्यात विश्वासू म्हणून सुद्धा चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं काम केलंय आपल्या सगळ्यांनाही हेही ज्ञात आहे. आणि नक्कीच आज अशा थोर माणसाचं सुद्धा पाऊल या ठिकाणी आपल्या मंगळवेढा पंढरपूर नगरीमध्ये पडतंय. नक्कीच त्यांचं मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं सुद्धा स्वागत करतो. आणि या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचं दादा मी आपल्याला सांगू इच्छितो की दोन्ही तालुक्यामध्ये आज आपण बघितलंय की दोन्ही तालुक्यामध्ये आज पंढरपूरचं जर बघितलं तर त्या ठिकाणी आपण जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हेही आपण त्या ठिकाणी मंजूर केलंय. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय सुद्धा आपण त्या निमित्तानं मंजूर केलेलं आहे. शिवाय या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पंढरपूरमध्ये हे सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे. MIDCची सुद्धा कारवाई आपल्याला पंढरपूरमध्ये नव्याने होण्याची ही सुद्धा प्रक्रिया लवकरात लवकर आपण पूर्ण करतोय. पंढरपूरमध्ये रिंग रोड म्हणजे इकडून देगाव, मुंडेवाडी, आनवली असा जो जुना विजयदादा आपला काशेगाववरनं जाणारा हा रस्ता रिंग रोड कोर्टीपर्यंत हा सुद्धा मोठा करण्याचं काम जवळजवळ 150 कोटी झाले, 160 म्हणजे 150-200 कोटीपर्यंतचा हा सुद्धा रस्त्याचं काम आपण या निमित्तानं करतोय. टेंभुर्णी, पंढरपूर, मंगळवेढा आणि उमदीकडे जाणारा रस्ता हा सुद्धा 4 पदरीकरणाचं हे सुद्धा काम इस्टिमेशन चालू आहे. काही दिवसांमध्ये त्याचंही काम या निमित्तानं आपल्याला होताना दिसतंय. DPR करण्यास सुद्धा चालू आहे. शिवाय आपण बघतोय मंगळवेढ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पाण्याचा प्रश्न सुद्धा सोडवण्याचं काम करतोय. म्हैसाळ पाण्याच्या बाबतीत सुद्धा अत्यंत एवढ्या अडचणी आहेत की त्याच्यामध्ये असणारं, आता मंत्री महोदयांनी बैठक घेतली, मंत्री महोदयांनी बैठक घेऊन परत फोन केले, परंतु तिथे चालत असणारे जे पंप आहेत हे 10 पंपाच्या ऐवजी 8 पंप चालतात. आणि आपण जवळजवळ 160 किलोमीटरच्या म्हणजे 5व्या टप्प्यापासून पुढं टेलला आपला तालुका असल्यामुळं 2 पंप बंद असल्यामुळं त्याचं प्रेशर हे आपल्यापर्यंत पोचत नसल्यामुळं या पाण्याची सुद्धा अडचण निर्माण होते. आणि नक्कीच या ठिकाणी बंधारा असेल, सिद्धापूर वडापूर बंधारा असेल, हे करण्याचं काम आता पूर्णत्वास नेतोय. 100 बेडचं हॉस्पिटल मंगळवेढ्यामध्ये होतंय, 200 बेडचं पूर्णत्वास पंढरपूरमध्ये हॉस्पिटल या ठिकाणी निर्माण होतंय. आज रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या सगळ्यासाठी काम करण्यासाठी आपण नक्कीच या पुढच्या कालावधीसाठी सुद्धा आपण कटिबद्ध आहोत एवढी ग्वाही या निमित्तानं देतो. शासनाच्या माध्यमातून सुद्धा वीज बिल सुद्धा आज जवळजवळ 48,000 कोटी या निमित्तानं शेतकऱ्यांची माफ केलेली आहे. कर्जमाफी साठी सुद्धा 36,585 कोटी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेवरती नियंत्रण ठेवणं हे अत्यंत कठीण होतंय. की साखर उद्योगामध्ये आज जर बघितलं तर साखरेचा दर हा इंटरनॅशनल दरवरती हा अवलंबून असतो. म्हणजे आपण जर भारताने ठरवलं 60 रुपये किलो साखर आणि ब्राझीलमधली तीच जर साखर 50 रुपये असेल तर भारताची साखर कुठेही येणार नाही, डायरेक्ट ब्राझीलची साखर येणार. मध्यंतरी आपल्याला आठवत आहे का बघा,
वाशी मार्केटमध्ये सुद्धा पाकिस्तानची साखर ही आपल्या मार्केटमध्ये आली होती. त्याचं कारणच आहे, रेटमध्ये आपण फ्लक्च्युएशन नाही केलं किंवा रेट कमी जास्त नाही केले तर बाहेरच्या देशाचे जे हे पदार्थ आहेत ते पदार्थ आपल्या देशामध्ये येऊ शकतात. आज मी ज्या शाळेचं उद्घाटन केलं त्याचं भूमिपूजन मला बालवाडीला ज्या बाई शिकवायला होत्या त्यांच्या हस्ते मी भूमिपूजन केलं आणि आज लोकार्पण मी अध्यक्षांच्या हस्ते या निमित्तानं केलं. दोन्ही गुरूंच्या हस्ते या निमित्तानं आज लोकार्पण झालेलं आहे. एवढं या निमित्तानं आज सांगू इच्छितो. आणि आपल्याला कारखान्याच्या सर्व स्टाफ आणि सगळ्यांना सहकाऱ्यांना मी मनापासून या प्लॅनच्या निमित्तानं खूप शुभेच्छा देतो. आणि आपल्या सगळ्यांना अध्यक्षांचं ऐकायचं आहे त्यामुळे माझं लांबलेलं भाषण ही या ठिकाणी मी